शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत। देशातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना आणत असतात। या योजनांच्या माध्यमातून निश्चितच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बदल घडवून आणण्याचा सरकारचा कुठेतरी प्रयत्न असतो असंच म्हणावं लागेल की या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यात येते। अशाच एका योजनेचे नाव आहे ती म्हणजे पीएम किसान मानधन योजना। या योजनेच्या माध्यमातून सरकार प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन देते। आता ही योजना नेमकी काय आहे, नेमकं सरकार यातून काय देतंय आणि शेतकऱ्यांना याचा काय फायदा आहे तेही सांगते। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी प्रतीक्षा काकडे स्वागत करते तुमचे कृषी जागरण मध्ये। या योजनेसाठी केवळ 18 ते 40 वयोगटातील शेतकरी अर्ज करण्यास पात्र असतात। तर आता जाणून घेऊया नेमकी ही योजना काय आहे। तर प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही 12 सप्टेंबर 2019 रोजी सुरू करण्यात आली, ज्याचा उद्देश लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना पेन्शनद्वारे सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर महिन्याला 3000 रुपये देण्याची तरतूद आहे आणि त्याचबरोबर लाभार्थी शेतकऱ्याच्या कोणत्याही कारणाने समजा जर का मृत्यू झालाच त्याच्या पत्नीला दरमहा 1500 रुपयेही देण्याची ही तरतूद आहे। पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी अधिकृत साईटला भेट देऊन त्यासाठी नोंदणी करावी। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन दिली जाते। या योजनेसाठी केवळ 18 ते 40 वयोगटातील शेतकरी अर्ज करण्यास पात्र आहेत। गुंतवणुकीची रक्कम अर्जदाराच्या वयानुसार ठरवली जाते, पण समजा जर का तुम्ही वयाच्या 18व्या वर्षी या योजनेसाठी अर्ज केला तर तुम्हाला दरमहा 55 रुपये गुंतवावे लागतील। फक्त 55 रुपये गुंतवावे लागतील। तुम्ही वयाच्या 40व्या वर्षी अर्ज केलास तर तुम्हाला दरमहा 200 रुपये गुंतवावे लागतील। त्यानंतर तुम्ही 60 वर्षाचे झाल्यावर तुम्हाला दर महिन्याला 3000 रुपये पेन्शन मिळते। तर यासाठी काही कागदपत्र ही तितकीच गरजेची आहे बरं का। तर हो, आधार कार्ड, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो, ओळखपत्र, वय प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक आणि त्यासोबतच 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी लागवड योग्य जमीन असणं मात्र खूप आवश्यक आहे आणि अर्जदाराचे वय हे 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी सर्वप्रथम किसान मानधन योजनेच्या अधिकृत वेबसाईटला तुम्ही भेट द्यावी। यानंतर तुम्हाला होम पेजवर जाऊन लॉग इन करावे लागेल। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल। अर्ज दाखल करण्यासाठी तुम्हाला तुमचा फोन नंबर अपडेट करावा लागेल आणि त्यानंतर आवश्यक ती माहिती भरावी लागेल। त्यानंतर जनरेट ओटीपी वर क्लिक करा। यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल आणि त्यानंतर तो ओटीपी टाका आणि त्यानंतर तुमचा अर्ज सबमिट करा। ही आहे एकदम सोपी आणि साधी पद्धत। तर या योजनेसाठी आत्ताच तुम्ही अप्लाय करू शकता आणि या योजनेचा निश्चितच तुम्ही देखील फायदा घेऊ शकता। धन्यवाद।